खूप झालेला आहे आणि स्कूल कमिटीचे चेअरमन हुशार आहेत, जरा मला बरं वाटलं. म्हणजे त्यांनी काय केलं, मला 2 फुलं दिली, म्हणजे पांढरं पण दिलं आणि लाल दिलं. प्रेमाचं बी प्रतीक आहे आणि तहाचं बी प्रतीक आहे. म्हणजे पांढरं हे व्रतस्थ जीवन जगण्याचं प्रतीक आहे की बाबा आता जसं गुरुजींनी सांगितलं की गावाने एवढा मोठा त्याग करून आम्हाला या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि हे खरं आहे. कारण ह्या गावात मी आल्याच्या नंतर सरपंच या भावनेने बोलत होते, सरपंचपदी, आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस लोकनियुक्त सरपंचाची सुरुवात झाली, मी पण आता संपूर्ण जिल्हाभर फिरतो, पण महाराष्ट्रामध्ये कदाचित हे पहिलं गाव असेल की लोकनियुक्त सरपंच बिनविरोध होणं हे पहिलं दर्जा. मी आता कायम फिरत असताना ह्या गावाचा नेहमी उल्लेख करेल की बाबा इथं लोकनियुक्त सरपंच बिनविरोध होऊ शकतो. एवढी सोपी गोष्ट नाही, ती या गावाने केली. त्यामुळे शाळा तर उभी राहिलेलीच आहे. शाळा उभी राहिली, ज्या पद्धतीने गावकऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे, जसं गुरुजींनी सांगितलं की मंदिर ठेवलं आणि हे शाळेचं म्हणजे जीवन शिक्षण मंदिर. आपण ज्यावेळेस मराठी शाळेमध्ये त्यावेळेस आपली कमानच असायची की जीवन शिक्षण मंदिर, की जीवन आणि ते शिक्षण आणि ते मंदिर. म्हणजे जीवनाचं शिक्षण आपल्याला मंदिरास्वरूपच ही शाळा आहे. कारण जिथे माणसंच घडतात तिथेच मंदिरं उभी राहतात. आणि तुम्ही नशिबान आहे, जे शिक्षण झाल्याच्या नंतर कुठेतरी नतमस्तक झालं पाहिजे, ते मंदिरं बी शेजारीच आहे. कारण शिकलेली मनं, शिकलेली माणसं ही कदाचित खाली लवकर येत नाहीत, पण आपण त्याचं प्रतीकसुद्धा इथं जवळ ठेवलेलं आहे की विद्यादान घेत असताना हे सुद्धा आपल्याला जी आपली ग्रामदैवत असतात ती खऱ्या अर्थाने मंदिरं ही गावची शक्तिपीठं असतात की तिथे गेल्यानंतर वाकलंच पाहिजे, दर्शन घेतलंच पाहिजे. आणि म्हणून आज या गोड कार्यक्रमाला खरं तर मला येता आलं. प्रश्न आहे संगणक लॅबचा, किती खर्च आहे सांगा. या आठवड्यात तुम्ही या, तुम्हाला संगणक लॅब देऊन टाकतो. आमच्या शाळेत आहे बाबळेवाडीची शाळा आमची देशामध्ये 1 नंबरची शाळा गुरुजी आम्ही केलेली आहे. आमचे वारे गुरुजींनी. आम्ही कधीच बापाळे सरपणाकडे गेलो नाही. गावात बसायचं, निर्णय घ्यायचा, जसं तुम्ही सांगितलं की सगळ्यांनी एकत्रित यायचं. कोट्यावधी रुपयाचा तुम्ही निधी गोळा करून सुरू करणं एवढं सोपं नाही. शेवट त्याला त्यागच असावा लागतो. आणि ती सुरुवात आम्ही आमच्या वारे गुरुजींपासून केली. रडा माणूस आहे, एखाद्या ध्येय रडाने माणूस झाला की तो माणूस काय करू शकतो. तो बाबळेवाडीची शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 2-2 हजार दादा लोक ॲडमिशनसाठी उभी की आम्हाला ॲडमिशन द्या, आम्हाला ॲडमिशन द्या, आम्हाला ॲडमिशन द्या, आम्हाला ॲडमिशन द्या. आणि मग ज्यावेळेस आपण सर्वपल्लीचा फोटो लावतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती सर्वपल्ली जसे देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांनी जे काम केलं की एक शिक्षक काय करू शकतो, ते एक शिक्षक आदर्श ठरू शकतो. तसं आज आम्ही पाहिलेलं आहे की ज्याप्रमाणे वारे गुरुजी काम करतायत, बापाळे गुरुजी आता तुम्ही भेटा. म्हणजे आता प्रत्येकाला वाटतं, आता तुम्ही म्हणले सर, पण सर नावापेक्षा गुरुजी नावात जी आत्मीयता आहे, प्रेम आहे, भावना आहे, ती सरत नाही. सर म्हणजे काय, एखाद्या फार मोठा झाला समजा आता विश्वेश्वरया मोक्षकुंड की पहिला भारताचा इंजिनियर त्यांनी धरणं बांधली, भाकर मागल, ते सर किंवा मला सर गुरुजी. तसं पहिले साने गुरुजी लावले बघा, गुरुजी साने गुरुजी. एक प्रेम असतं माणसाचं. कोण गुरुजी आहेत आमचे. गुरुजी म्हणजे आत्मीयता, प्रेम, भावना त्याचं खतखरून भरलेलं असतं. आणि म्हणून गुरुजी या नावाचं, मला सर या नावात अजिबात प्रेम वाटत नाही, पण गुरुजी या नावात एकदम आपुलकी वाटते. आमची गुरुजी की माणूस पटकन घाबरतो की आमचे गुरुजी. सर मग जरा थोडंसं प्राध्यापक झाला, हे झालं की मग आपण त्यांना सर म्हणतो, आमचे सर आहे. सर म्हणण्यापेक्षा की बाबा आमच्या मनामध्ये जी गुरुजीची प्रतिमा आहे, म्हणजे प्रत्येक गुरुजी असेल, अगदी पिंजऱ्यातला गुरुजी सुद्धा तुम्ही पाहिला, त्यांना ते वाचवण्यासाठी, त्यांनी स्वतःचं सगळं अस्तित्व वाचवण्यासाठी त्या गावामध्ये स्वतःचा पुतळा उभा केला होता. पण त्याची प्रतिमा खराब व्हावी नाही म्हणून स्वतः लोकांची दगडी खाऊन ते निघून गेले. पण त्यांनी सांगितलं नाही की हा गुरुजी मी आहे. त्यांनी सुद्धा माहीत त्या ज्यावेळेस त्या चित्रपट निर्माता, तुम्ही एका बाजूने पाहू नका, दुसऱ्या बाजूने पहा, पण चित्रपट निर्माता सुद्धा एका शिक्षकाची उंची वाढवण्यासाठी एक कलाकाराने केलेला त्या चित्रपटातल्या भूमिकेतला त्याग हा प्रचंड मोठा आहे. कारण आपण एका बाजूने पाहतो, पण त्याची दुसरी बाजू एवढी सुंदर आहे. ती बाजू जर आपण पाहिली तर माणूस गुरुजीवर किती प्रेम करू शकतो त्याचं हे प्रतीक आहे. म्हणून मी सहज सगळे फोटो पाठवतो, सगळेच गुरुजी याच्यामध्ये. मी तर सगळ्यांच्या बोलत इथून तर तिथपर्यंत, पण माणसाला प्रेम असलं पाहिजे. आता मी सहज येता येता एवढं तुम्ही सुंदर पेंटिंग केलेलं आहे. आता मी इथे येताना पाहिलं की 17चा पाडा तसं लवकर येणार नाही, पण आता इथं जर उभं राहिलं तुम्ही म्हणते 17-34, 17-51, 17-62, म्हणजे हा जो विद्यार्थ्याचा वारंवार त्याच्यावरती पडलं पाहिजे, मनावरती बिंबलं पाहिजे. त्या गोष्टी प्रामुख्याने जे अवघड पाडे हे तुम्ही खरं लिहिलेले आहेत ते खूप चांगले आहेत. की माणसाला सारखं दिसणं, सारखं हॅमरिंग करणं ते माणसाच्या लक्षात राहतं की नाही हा असा पाडा आहे. आणि एखाद्या गोष्टीतलं गांभीर्य गेलं
की मग ते सहजतेने माणूस अचीव करत असतो. जसं सावरकरांना शिक्षित आल्या, सावरकरांचं मग आज पुण्यतिथी आहे. ज्यावेळेस सावरकर ज्यावेळेस त्यांना काळ्या पाण्याची सजा झाली, ते इंग्रज अधिकारी सारखा त्यांना ते फिरवताना तुला काळ्या पाण्यात सजा झाली, तुला काळ्या पाण्यात सजा झाली, त्यांच्या डोक्यातूनच गेले काय काळी पाणी, म्हणजे त्याची तीव्रता कमी होते. तसं पाडा कितीही पाड अवघड असला आणि सहज जर जाता जाता 17चा पाडा आपल्याला येत नाही, 17 अवघड असतो, 17चा पाडा कॉलमवर लिहिलेला आहे, सहज विद्यार्थी गेला तर 17चा पाडा आपल्याला लक्षात राहतो. ती दूरदृष्टी तुमच्या सगळ्या मंडळीतून खरं तर मला पाहायला मिळेल. एक समाधान वाटतं आहे. सरपंचताई तुम्हाला मनापासून धन्यवाद की तुम्ही सरपंच झाला. अशा सरपंच मी पाहिलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बी आणि तुमच्या पतीला पण आणि ह्या गावकऱ्यांनी जे तुम्हाला बनवले त्या गावकऱ्यांना खरं नतमस्तक होतो. एक चांगलं काम या गावात केलं आहे तुम्ही. या आठवड्यामध्ये किरण तू असेल, सागर, तुम्ही सगळे मंडळी एकत्र जमा. कारण कसं होतंय, मी आता नवरदेव कारण मी निवडणुका 4-5 लढवलेल्या आहेत. कारण काही गोष्टी कसं असतं, निवडणुकीपुरती मर्यादित राहता कामा नये. कारण त्या गोष्टी एकदा करायच्या ठरवल्या तर मनापासून करायचं. यश पराजय ते मी खूप पाहिलेले आहेत, पण एकदा प्रेम करायचं ठरवलं तर ते अतूट प्रेम राहिलं पाहिजे. उद्या सहज जरी गेलो तरी लोकांना वाटलं आता बांधव पाहिजे गेला बरं का, आपण तो सरळ बोलतो, चांगलं बोलतो, काय केअर बोलायला करतो, हे माणसाचं असलं पाहिजे. कारण मी हे खूप जवळून पाहिलं आहे. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी ह्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात तुम्ही जरा या सकाळी शिक्रापूरला, राहायला शिक्रापूरला आहे, पुण्यामध्ये आहे, पण तुम्ही शिक्रापूरला मी सकाळी थांबतो जातो, तुम्ही सगळी मंडळी या, सरपंच तुम्ही, आपण एकदा बसूया. तुमची संगणक लॅब जी काय तुम्हाला पाहिजे त्याचं एस्टिमेट तुम्ही काढा, कसं पाहिजे ते भापाळे सर तुम्ही सांगा, त्याप्रमाणे आपण अगदी पुढच्या आठवड्यात, ह्या आठवड्यामध्ये जेवढी संगणक लॅबला, कारण आमच्याकडं खिशात तर आहेच आहे, पण फॅक्टरी तुम्ही जसं सांगितलं सरपंच काम भरपूर आहे तसं आमचंही बरं आहे. कारण आपण 15 रुपये सरपंच तुम्ही जसे म्हणले की मी 25 लाख झालो आता मला नाही माहिती, जाऊ द्या मला लोकांसाठी, ही जी भावना आहे देवीचं घेऊन देवीलाच ओढायची. आपण अनेक कुटुंब पाहिजे तर प्रत्येक पुढारी काय सांगतो की फार गरीब होतो, बरोबर मी म्हणतो मी गुरबळी होतो आणि मग तू कोट्याच्या गाड्या आणल्या कुठून. तर शेवटी लोक जर तुमच्या मागे उभी राहिली, बरंच लोक तुम्हाला मान देतात. मग त्या मान कधी व्यवहारात, कधी आर्थिक व्यवहारात, कुठल्या प्रकारे त्याचा समाजाचा फायदा होत असतो आणि समाज त्याच्या पाठीमागे ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस त्यांची उंची वाढत असते. हा इतिहास आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्या मायबापांनी मला दिलेली ताकद ही आयुष्यासाठी आपल्याला जतन करून ठेवायची आहे. संगणक लॅबचा प्रश्न शेवटी शाळेमध्ये आल्यानंतर काय देणं आणि काही घेणं हे काय चुकीचं नाही. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, वृत्ती घ्यावी, हात नाही वाढावे. वृत्ती आपण आपल्या आयुष्यामध्ये जतन करून ठेवली पाहिजे. तुम्ही सदस्य जरा बरं वाटलं की मुसलमान कुटुंब गावाशी इतकी एकरूप असतात आणि आमच्याकडे सुद्धा मी आता इस्तिमाचा कार्यक्रम ठेवला आहे शिक्रापूरला. आपको मालूम है कि नहीं, दावत देना पड़ेगा, कम से कम 1.5 लाख लोग आएंगे उसमें. हाँ इंशाल्लाह सब पता है आपको, तो अच्छा है. तर मी तिथं कार्यक्रम ठेवलेला आहे, म्हणजे 1.5-2 लाख लोक तिथे येत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. त्या ठिकाणी ते होऊन माझ्याकडे आले होते सगळी मंडळी आणि आम्ही शिक्रापूरला कार्यक्रम ठेवला आहे. हेच नातं, हेच प्रेम, एकामेकाबद्दल आदर, देशाबद्दल हे ठेवलं पाहिजे. आज युद्ध सुरू झालेलं आहे. आज पाठीपासून त्या ठिकाणी पाकिस्तानवरती ज्या वाईट प्रवृत्त्या होत्या पाकिस्तानमधल्या त्यांना संपवण्याचं काम त्या ठिकाणी आज आपल्या देशातील जवान वीरजवान करत आहेत. त्यांचंही आपण त्या ठिकाणी मनोधैर्य वाढूया. आपल्यासाठी ज्यांना 40-50 जवान शहीद झाले त्यांचंही स्मरण कायलाच आपल्याला नेहमी राहिले पाहिजे. शेवट त्यांनी सुरक्षित ठेवलंय म्हणून आपण इकडे गमजा करतोय. नाही तर साऱ्या एका पोलिसांचा फोन आला तर आपल्याला सकाळची झोप येत नाही, माणूस पळतोच आहे बाहेर. ती माणसं आज मृत्यूच्या दारामध्ये राहून त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी आपलं प्राणपणाला लावतात. त्यांचं स्मरण आपण जीवनामध्ये सातत्याने क्षणभर तुम्ही त्या ठिकाणी ठेवा तरी त्यांना जी दुआ आहे, जे आपल्यामधलं एक्सप्रेशन आहे त्या ठिकाणी तिथं जातं, ज्या वेव जातात त्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतात. त्या भावना देशाप्रती आणि आपल्या सैनिकाप्रती ठेवा. कारण ज्या आईबापाने सैनिक म्हणून मुलाला देशामध्ये देशाच्या सैन्यामध्ये भरती केले त्या आईबापांना आयुष्यभर कुणी भेटले तरी त्याचं दर्शन घ्या. त्याचं मनोधैर्य वाढतं की आपली मुलं त्या ठिकाणी सीमेवरती काम करत आहेत, त्याचा आदर करा, त्याला आलेलं काम सगळ्यात प्रायोरिटीने करा, त्याला पाया पडून त्याचा सत्कार करा, त्याला सांगा की तुझी मुलं तिथे म्हणून आम्ही इथं आहे. त्याची छातीसुद्धा गर्वाने फुगल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्यासाठी कोणीतरी त्याग करते ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. नाही तर मग बोलाचीच करडी, बोलाचंच बात, खाऊन तृप्त कोण झाला. ज्याने देशासाठी केलं त्याच्यासाठी आपण करा, कुठल्याही प्रकारे करा. अगदी सीमेवर जाऊनच आपल्याला काय बंदूक हातामध्ये धरली नाही पाहिजे. पण ज्याचा मुलगा तिथं कार्यरत आहे तो गावात भेटला त्याच्याकडे त्याला सांगा, त्याला चहा पाजा, त्याला सत्कार करा. 4 लोकांच्यात सांगायचा मुलगा मिलिटरीमध्ये, त्याचं मन त्या ठिकाणी भरून येतं आणि एका वेगळ्या उत्कट भावनेने माणसं जगायला शिकतात आणि देश माणसामध्ये निर्माण झाली पाहिजे.
हे जर झालं नाही, मध्यंतरी एक देशाचा पंतप्रधान आपल्याकडे आला होता आणि त्याला सहज प्रश्न विचारला, तुमचा मुलगा काय करतो? त्याने सांगितलं, माझा मुलगा आता सैन्यामध्ये मी पाठवलेला आहे. हे जर केलं नाही, देश, देव आणि धर्म जर जगला नाही, तर आपण सुद्धा कधी ना कधी अडचणीत येणार आहे. म्हणून आजच लागलेल्या आगीला आपण जर पाणी घातलं तर परमेश्वर सुद्धा आपल्या पाठीमागे उभा राहील. आज शाळेच्या निमित्ताने आपण इथं आला. गुरुजी, मला तुमचं खूप बोलणं आवडलं. शिक्षकांना खूप छान तुम्ही बोलला शाळेमध्ये. हा, मस्त बोला. तुमचं मला आवडलं, कारण शिक्षक तसा असावा लागतो, मार्गदर्शक असावा लागतो. आपण सर तुमचं सुद्धा नियोजन चांगलं आहे. तुम्ही सगळे शिक्षक मंडळी सगळे एकत्रित राहून, कारण शिक्षकाबद्दल आता आदर खूप कमी होत चाललेला आहे. मी जिल्हा परिषदला होतो, मी अतिथी 700 शिक्षक परमनंट केले. एकही जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या मागे उभा नव्हता, ना अध्यक्ष ना उपाध्यक्ष ना कोणी. शिक्षकाला एवढी वाईट वागणूक देतात. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं, एक काम कमी करा, पण शिक्षकाविषयी बोलताना थोडं आदराने बोला. शिक्षकांची चूक असेल, पुढाऱ्यांची चूक असेल, पण हे जर सुधारलं नाही तर आयुष्यामध्ये त्या ठिकाणी एका वेगळ्या टोकावर सगळे निघालेले आहेत. म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शिक्षकांनी सुद्धा स्वाभिमानाने त्या ठिकाणी जगलं पाहिजे. आमचे मामा होते सासवडे गुरुजी, तालुक्यामध्ये जर सांगितलं, राज्याचे अध्यक्ष होते, ज्या पुढाऱ्याला सांगितलं तू चांगलं काम करतो, याला मत द्या, लोक भरा लोक मत द्यायचे आणि तालुका चालायचा, जिल्हा चालायचा, अशी शिक्षकाची छबी होती. आपण त्या ठिकाणी भले थोडे असू द्या, पण आपण त्या वाटेने आता जायला शिकलं पाहिजे. वारे गुरुजी सारखा माणूस तुमच्यापेक्षा बारीक माणूस आहे. तुम्ही एकदा पहा, खूप म्हणजे स्तुती करतो असं नाही, पण प्रॅक्टिकली झालं. तुम्ही एकदा शाळा पाहिल्या, ज्या दिवशी तुम्ही माझ्याकडे येणार सांगत, तुम्ही सगळे या सरपंच, मी तुम्हाला आमची शाळा दाखवतो. मी त्या शाळेमध्ये वाबळेवाडी म्हणून जा, प्रत्येकाची 2-2 मोठी जागा घेतली. कैलासरावची घेतली, बांदलची घेतली, गुरुजींची घेतली, भाकळे गुरुजींची घेतली, सगळ्यांच्या जागा घेऊन 40 गुंठे जागा घेऊन त्याच्यामध्ये शाळा बांधल्या. वर्ग खोल्या अशा बांधल्या की असे क्लास आहेत की मुख्यमंत्री, पंतप्रधान सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलतात आणि तिथलं सगळं ते ॲटमॉस्फिअर पाहतात की यांनी काय बनवलेलं आहे, कसं बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे. तरी माझी मुलं मी अमेरिकेत टाकले ना, असं शाना पुढारी. तुम्ही जे सांगसाल, संगणक लॅब तर देतोच तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका. पण तुम्हाला अजून काय लागलं तर सांगा, अजिबात चिंता करू नका. आमच्याकडे बरं आहे, तिकडे सांगितलं ऐकणारी माणसं आहे सर. तुम्ही अजिबात चिंता करू नका. निवडणुकीपुरतं नाही. आणि तुमच्या हॉस्पिटलला पैसे मी सभापती असताना मीच दिले होते. मीच माऊलीला सांगितलं सांगितलं नाही, हा मीच दिले, माझं नाव लावलं, माझं फार. माऊली हा माऊलीतलाच नावातला माऊली.